प्रिन्सिपल डॉक्टर V.M. सूर्यवंशी सर हे आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहिले. त्यांच्या कॉलेजला नॅटचं डेट आलेली आहे. खूप ते व्यस्त होते. त्या एवढ्या व्यस्त शेड्यूलमधूनही ते आले. त्यांनी तुम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ वंदना आत्रे मॅडम, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं. तुमचे स्वतःचे अनुभवही शेअर केले आणि आमचे विद्यार्थी जे आहेत म्हणजे मला सांगायला असा गर्व वाटतो किंवा खूप छान वाटतं की ह्या कार्यक्रमाचं नाव जे आहे, जेव्हा सजेशन चाललं होतं त्या मैत्रोत्सव किंवा असं काहीतरी चाललं होतं, तर हे मारवा किंवा विशाखा वगैरे ही नावं मुलांकडून आली आहे. आणि क्लासिकल सिंगर, डान्सर, तबला वादक, फ्लूट ॲज वेल एज आमचा तुषार गुरु, ही मुलं जी आहेत ना ते खूप खूप सुंदर म्हणजे कलाकार आहेत. म्हणजे आजही कुठेतरी होप्स असतात ना, अशी आमची मुलं आहेत. आजही HPT मध्ये खूप छान मुलं आहेत. तुम्ही आला, आमच्या मुलांना खूप छान ग्रुप केलं तुम्ही. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षण नव्हे, तर समाजात तुम्ही कसं उभं राहिलं पाहिजे हे खूप छान मॅडमने तुम्हाला समजवलेलं आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतच असतो मॅडम, पालकही करत असतात. शेवटी मुलांवर ते सगळं अवलंबून आहे आणि नक्की मुलं करतील. तुमच्याही शब्दाचा मान राखतील मॅडम. आभार, तुम्ही आलात. आपल्या कॉलेजच्या प्रिन्सिपल डॉक्टर मृणालिनी देशपांडे मॅडम यांच्या संकल्पनेतून हा प्रोग्राम सादर झालेला आहे. त्यांचे खूप खूप आभार. आपल्या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपले व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर जोगेसिया सर, डॉक्टर देशपांडे सर, IPSC कोऑर्डिनेटर प्रणव रत्नपाठी सर, ही जी सगळी मंडळी आहे ना, की कोणताही कार्यक्रम राहिला तर तो आपल्या घरचा कार्यक्रम असं म्हणून खूप छान सहकार्य करतात. तुमचे खूप खूप आभार सगळ्यांचे. आणि ह्या कार्यक्रमाचा बॅकबोन म्हणजे आपले विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर खलारी सर यांचं जे काही प्लॅनिंग असतं ना, ते खूप खूप मायक्रो प्लॅनिंग असतं. त्यांच्या सगळ्या टीम मेंबर्सचे मी आभार मानते. कारण न कंटाळता सगळी ही मंडळी अगदी बारीक बारीक गोष्टींचं खूप छान त्यांनी नियोजन केलं. तुमचे खूप खूप आभार. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे अजून इथे जे प्राऊड पॅरेंट्स आलेले आहेत आणि मी त्यांचा आभार मानते. ऑल HODs, टीचिंग स्टाफ या कार्यक्रमाला उपस्थित राहायला सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टुडंट शिवाय हे शक्यच नाही. स्टुडंट सगळे अवॉर्डी जे आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करते आणि आभार मानते. आपल्या कार्यक्रमासाठी नॉन टीचिंग स्टाफ हा कायमच अवेलेबल असतो. ते नॉन टीचिंग स्टाफ स्पेशली आपले राजपूत जे आहे, युवराज राजपूत आहेत, सोमनाथ असेल किंवा विराज असतील, ही लोक खूप सारी मदत करतात आणि त्यांची सगळी टीम जी आहे ती कंटिन्युअसली उभी राहते. समोरही नसली तरी ती सगळ्यात महत्वाचं काम ते बजावत असतात. त्यांचे खूप आभार. आणि आज कार्यक्रम सुरू झाल्यानंतर संस्कृत डिपार्टमेंटने खूप सुंदर असं स्वागत गीत जे सादर केलं. हीच आमची प्रार्थना आणि हीच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हा एक सुंदरसा संदेशही त्यांनी दिला आणि खूप छान गीत सादर केलं. मुलींना तुमचे खूप आभार. खूप छान सादर केलं तुम्ही. तुषार गुरु आणि टीम यांनी छानशी फुलांची रांगोळी सकाळी 8 पासून आलेली होती ही मुलं आणि रांगोळी त्यांनी काढलेली आहे. त्यांचे खूप आभार. आपल्या संस्थेने हा हॉल आपल्यासाठी उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे आभार. आभार. सॉरी, मी आता तेच म्हणणार होते की कोणी कारण ह्या कार्यक्रमात असं होतं ना की चुकून मागून की होईना कुणीतरी राहत आणि मग आम्हालाही खंत लागते आणि समोरच्याला असं वाटतं की अरे माझ्याकडे लक्ष नव्हतं की पर्पजली मला टाक. आमचे BU पाटील सर आणि वासरकर सर खूप छान, वासरकर मॅडम सॉरी, BU पाटील सर आणि वासरकर मॅडम हे खूप छान अँकर आहे, कंपेअर आहे. पालती सानप मॅडम आणि गोल्डे मॅडम यांनी बक्षीस वितरणाचे जे आहे ते अनाउन्समेंट केली. खरं तर खलाने सर जे आहेत, खलाने सरांना एक पुरुषाचा आवाज हवा होता आणि त्यासाठी त्यांनी तन्मय जोशी सरांना सिलेक्ट केलेलं होतं. पण तन्मय जोशी सरांकडे एक
सगळं रेकॉर्डिंग ते करताय. सर तुमचे खूप आभार. तुम्ही तुमचा आवाजही ऐकायला आम्हाला आवडला असता, पण हरकत नाही. आणि सॉरी, मी खरंच विसरले तुम्हाला. आय एम रिअली सॉरी.